इराणमध्ये 28 डिसेंबर 2025 नंतर पुढे जवळजवळ 15 ते 20 दिवस मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं. इराणच्या सगळ्या शहरांमध्ये हे आंदोलन झालं आणि यामध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. या लाखो लोकांच्यावर नंतर इराणच्या सरकारने बंदुका चालवल्या, ज्यामध्ये 3000 पेक्षा जास्त लोकांची रस्त्यावर हत्या केली गेली. हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आम्ही त्याबद्दल रिपोर्ट केलेलं होतं. अनेक ठिकाणी मीडियामध्ये रिपोर्टिंग झालं. 16,000 पेक्षा जास्त लोकांना अटक झाली. त्यानंतर इराणमध्ये 837 लोकांना पब्लिकली फाशी दिली जाणार होती. इराणमध्ये अशा पद्धतीने पब्लिकली फाशी द्यायची एक पद्धत आहे. त्यामुळे अशी फाशी दिली जाणार होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेनं इराणवर दबाव आणला, धमकी दिली की आम्ही इराणवर हल्ला करू वगैरे वगैरे. हे सगळं झाल्यामुळे अखेर इराणनं ही फाशी द्यायची रद्द केली आणि त्या लोकांना सध्या फक्त जेलमध्ये ठेवून ठेवलंय. एवढं झाल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प अर्थातच प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेतात, तसं त्यांनी श्रेय घेतलं. पण एवढं सगळं होत असताना इराणमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं, ते चिरडलं गेलं. खोमेनींच्या सरकारनं ते चिरडलं. हे सगळं आपण बघितलं असलं तरी इराणच्या प्रश्नावरती भारताचं सध्या ऑफिशियल स्टँड काय आहे किंवा भारताची भूमिका काय आहे, भारत अमेरिकेच्या बाजूने आहे की इराणच्या बाजूने आहे, नक्की काय आहे ते बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यामुळं भारत आणि अमेरिका आणि भारत आणि इराणचे संबंध सध्या कुठं आहेत आणि इराणमध्ये सध्या काय चाललंय, अमेरिका कशा हालचाली करते, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इराणमधलं आंदोलन ज्या वेळेला पेटत चाललेलं त्याच वेळेला व्हेनेझुएलामध्ये 3 जानेवारीला अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट निकोलस मादुरो यांना उचललेलं होतं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प त्यावेळेला तापलेले होते. त्यांनी लगेच सांगितलं की आम्ही लॉक्ड अँड लोडेड आहोत, आम्ही इराणवरती हल्ला करू आणि इराणमध्ये देखील तख्तापलट करू. पण इराणमध्ये हे करायला अमेरिकेला सहजपणे जमलं नाही. त्यांनी फक्त आश्वासनं देणं चालू ठेवलं. आम्ही सांगितलं होतं की इराणवरती अमेरिका हल्ला करू शकते आणि अजूनही करू शकते. पण ज्या वेगानं किंवा ज्या त्वेषानं डोनाल्ड ट्रम्प त्यावेळेला बोलत होते, तो त्वेष आता राहिला नाही. अजून सुद्धा अमेरिका प्रयत्न करते आहे, पण त्यामध्ये आता खूप बाधा येतात किंवा ही गोष्ट खूप मागं पडत गेलेली आहे. पण झालंय असं की डोनाल्ड ट्रम्प आता इराणवरती हल्ला करण्याचा प्लॅन ड्रॉप करतील असं वाटत असतानाच परवा दिवशी त्यांनी आणखी एक धमकी दिलेली आहे इराणला की आम्ही पुन्हा आमचा एक आर्माडा म्हणजे आमची नेव्ही, मोठा नेव्हीचा एक जथ्था तुमच्याकडे पाठवतोय. म्हणजे अमेरिकेचा आरमार सध्या इराणच्या दिशेने यायला लागले आणि इराणवरती पुन्हा एकदा अमेरिका हल्ला करणार अशा बातम्या आता यायला लागलेल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प देखील त्या दिशेनं हालचाली करतायत. इराणमधल्या लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांची वाट बघून अखेर त्यातले हजारो लोक मेले, हजारो लोक जेलमध्ये गेले, तरी देखील अमेरिकेनं अजूनही काही ऍक्शन घेतले नाही. पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या नवीन धमकीप्रमाणे त्यांनी आता आपलं सैन्य हलवायला म्हणजे आपली नेव्ही हलवायला सुरुवात केलेली आहे. आता इराणचं या मुद्द्यावर असं म्हणणं आहे की जर अमेरिकेनं कोणत्याही प्रकारचा छोटा मोठा हल्ला जरी इराणवर केला तर आम्ही राहू किंवा नाही माहिती नाही, पण आम्ही इस्रायलवर हल्ला करणार आणि अमेरिकेवर देखील हल्ला करणार. आता अर्थात अमेरिकेवर हल्ला करणं एवढं सोपं नाही. अमेरिका इराणपासून कितीतरी हजार किलोमीटर दूर आहे. त्यामुळे सगळा हा हल्ला होईल तो इस्रायलवरतीच केला जाईल असं सध्या तरी दिसतंय. त्यामुळे इस्रायल देखील आता पूर्णपणे यामध्ये तयार आहे की हे युद्ध कधी सुद्धा सुरू होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका इराणच्या जवळ अमेरिकेचे मिलिटरी बेस आहेत. म्हणजे अमेरिकेचे मिलिटरी बेस हे जगभर सगळीकडे असतात. त्यामध्ये इराणच्या जवळ कुवेतमध्ये किंवा सौदी अरेबिया किंवा आसपासच्या आणि इराक वगैरे सगळ्या देशांमध्ये जे मिलिटरी बेस आहेत ते मिलिटरी बेस बॉर्डर पासून जे लांब असतील तिथं घ्यायला सुरुवात केली किंवा तिथं जे आपले सैनिक आहेत त्यांना हटवायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून अमेरिका जो पुढचा हल्ला करेल तो कुठल्याही मिलिटरी बेसवरून न करता ते हा हल्ला आपल्या नेव्हीच्या माध्यमातून म्हणजे समुद्रातून करतील, जेणेकरून इराणला एका पर्टिक्युलर टार्गेटवरती हल्ला करून प्रति हल्ला करता येणार नाही. त्यामुळे अमेरिका पुढचा हल्ला करण्याच्या पूर्ण तयारीत आहे. पण हा हल्ला नेहमीप्रमाणे खूप डिले व्हायला लागलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते ज्या ज्या वेळेला जी गोष्ट बोलतात ते अजिबात करत नाहीत आणि जे गोष्ट कधीच बोलत नाहीत ती मात्र ते करून मोकळे होतात. जसं त्यांनी व्हेनेझुएलाचं केलं आणि ग्रीनलँडच्या बाबतीत काय झालं तुम्ही बघितलं. भरपूर बोलले पण काहीच झालं नाही. पण आता मात्र इराण बरोबर युद्ध होईल असं म्हटलं जातंय. मग या इराणच्या मुद्द्यावर इराणमधल्या खोमेनी सरकारनं ज्या पद्धतीनं लोकांच्यावर हल्ला केला, या सगळ्या मुद्द्यावरती संयुक्त राष्ट्राची जी ह्युमन राईट्स काउन्सिल असते, UNHRC असं ज्याला म्हणतात, या ह्युमन राईट्स काउन्सिलनं एक इमर्जन्सी मीटिंग घेतली. त्यामध्ये सगळ्या देशांच्या प्रतिनिधींना बोलवलं आणि तिथं त्यांनी असा प्रश्न टाकला की इराणमधल्या सरकारनं जो काही क्रॅकडाऊन केलाय, जो काही अत्याचार तिथल्या लोकांच्यावर केलाय, त्यामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन झालंय का? या प्रश्नाचं उत्तर येस असं असू शकतं, या प्रश्नाचं उत्तर नो असू शकतं. म्हणजे मानवाधिकाराचं उल्लंघन झालेलं नाही किंवा
तिसराही असू शकतो पर्याय, म्हणजे आम्हाला याबद्दल काही बोलायचं नाही, म्हणजे अबस्टेन. यामध्ये अनेक देशांनी अमेरिकेच्या मर्जीप्रमाणे येस इराणमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन झालंय असं म्हटलंय, पण भारतानं या प्रश्नावरती तिथं मतदान करताना संयुक्त राष्ट्रामध्ये नो असं मतदान केलंय. ही गोष्ट अत्यंत आश्चर्यकारक यासाठी आहे की भारताला अबस्टेन करण्याचा म्हणजे काहीही न बोलता गप्प बसण्याचा पर्याय होता. म्हणजे क्रॅकडाऊन झालाय काय, अन्याय अत्याचार झालाय काय, तर आम्हाला माहिती नाही किंवा आम्हाला याबद्दल काय बोलायचं नाही असं भारत म्हणू शकला असता. पण भारतानं तिथं नो असं म्हटलंय, म्हणजे इराणमध्ये जे काही केलंय सरकारनं ते चुकीचं केलेलं नाही असं भारताचं म्हणणं आहे. आणि याच ठिकाणी भारत, चीन, रशिया यांनी एकाच बाजूनं मतदान केलंय. म्हणजे भारत आणि चीन या दोघांनी एकाच बाजूनं संयुक्त राष्ट्रामध्ये मतदान करणं ही तशी दुर्मिळ गोष्ट असते, पण ती या मुद्द्यावरती घडलेली आहे. त्यामुळे इराणचे जे भारतातले अँबॅसेडर आहेत मोहम्मद फातली यांनी भारत सरकारचं अभिनंदन केलंय आणि त्यांना थँक्यू असं म्हटलंय की तुम्ही आम्हाला संयुक्त राष्ट्रामध्ये पाठिंबा दिला. म्हणून काय भारतानं विरोधात मतदान केलं म्हणून फार मोठी गोष्ट झाली आणि जे काही रेझोल्युशन मांडलेलं त्याचा पाडाव झाला असा भाग नाही. तो बहुमतानं संमतच झाला, कारण अमेरिकेच्या बाजूने बरेच देश आहेत. पण भारत आणि अमेरिका यांच्यामधले संबंध किती ताणलेले आहेत आणि भारत आपल्याला जिथं जिथं शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीनं अमेरिकेला नामोहरम करायचा किंवा अमेरिकेला हल्ला करून थोडासा छोटा त्रास द्यायचा प्रयत्न करतोय हे आता या गोष्टींवरून दिसायला लागले. अगदी ब्लॅटंटली जसं मॅक्रॉन किंवा कॅनडाचे मार्क कार्ने यांनी भूमिका घेतली, तसं नरेंद्र मोदी किंवा भारताचा प्रतिनिधी अमेरिकेविरोधात आता सध्या जरी बोलत नसला तरी संपूर्ण जग हे अमेरिकेच्या विरोधात एकवटतंय. ग्रीनलँडच्या मुद्द्यावर ते एकवटलं. ग्रीनलँडच्या अगोदर जवळजवळ 6 महिन्यापासून भारत अमेरिकेला टार्गेट करायचा किंवा भारत अमेरिकेच्या विरुद्ध उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. भलेही तो ब्लॅटंटली उभं राहत नसेल, पण तो उभं राहिलाय. म्हणजे जे भारत करतोय त्याप्रमाणेच काही गोष्टी जगभरात आता घडतायत. अमेरिकेला आयसोलेट केलं जाते. त्या सगळ्या गोष्टींच्यामुळे एक गोष्ट दिसते, ती म्हणजे अमेरिका ही जगातल्या अनेक देशांच्या पासून दूर दूर चाललेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातलं जिओपॉलिटिक्स कसं असेल ते आताच काही सांगू शकत नाही. उद्या इराणवरती अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर मग भारताची भूमिका काय असेल, त्याच्यानंतर मग इराणमध्ये नवीन जे सरकार असेल त्याच्याबरोबर भारताचे रिलेशन्स काय असतील. त्यामुळे जिओपॉलिटिक्समध्ये देखील कोणी कोणाचा परमनंट मित्र किंवा शत्रू नसतो. हीच गोष्ट भारताने इथं अधोरेखित केली आणि अमेरिकेला हेही दाखवून दिलं की तुम्ही आम्हाला ग्रँटेड पकडून चालत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात हे करणं खूप गरजेचं असतं, अन्यथा पाकिस्तानसारखी आपली अवस्था होते. या मुद्द्यावरती भारतानं जे काही केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरोखर इराणमध्ये क्रॅकडाऊन झाला नाही की भारतानं मतदान ज्या पद्धतीनं केलं ते बरोबर आहे? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.